गणं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवहर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध ततो बोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 124 काढा। आपली आज प्रक्रिया 5वी आपल्याला बघायची आहे। प्रक्रिया 5वी। काल आपण सात्विकादी भागाच्या तत्वाचे कोष्टक बघितलेलं आहे। पंचमहाभूताचे सात्विक भाग, राजस भाग आणि तामस भाग, तिन्ही भागापासचे तत्व आपण काल बघितलेले आहेत। ज्ञानेंद्रिय सत्वगुणाचे का ही पण बघितलं। ज्ञानेंद्रिय आणि 5 अंतःकरणे ही सत्वगुणाचे का असा प्रश्न शिष्याचा होता, ती आपण कालच्या भागात बघितलेला आहे। राजस भागापासून 5 वायू आणि 5 कर्मेंद्रिय झालेली आहेत आणि तामस भागापासून 5 विषय झालेले आहेत। ह्याचं निरूपण काल झालेलं आहे। आवाज येतोय का? ओम नमः शिवाय। रेंज थोडी कमी वाटायली, आवाज येतोय का? तर आता आपल्याला आज प्रक्रिया 5वी बघायची आहे। ह्या 5व्या प्रक्रियेमध्ये शिष्य म्हणतात, महाराज आपण माझा आत्मा अकर्ता अभोक्ता व साक्षी आहे असं म्हटलं, तर मग या देहात करता तरी कोण आहे व सुखदुःखाचा भोगता तरी कोण आहे, आणि ही सुखदुःखे कोण कोणत्या साधनाने तो भोगतो ही सर्व स्पष्ट समजेल अशा रीतीने मला कृपा करून तुम्ही सांगावे। काय म्हणतोय शिष्य, महाराज आपण मला सांगितलं, काय सांगितलं, तर आत्मा हा अकर्ता अभोक्ता साक्षी आहे। आत्मा काहीच करीत नाही, ह्या ध्येयामध्ये तो साक्षी आहे, अकर्ता आहे, कोणतीच क्रिया आत्मा करीत नाही असं प्रत्येक वेळी इथं सांगितलेलं आहे सद्गुरूंनी। अकर्ता आत्मा साक्षी रूपानं नुसतं बघतो, ज्ञान स्वरूप आहे तो तिथंच आहे, आणि चैतन्य स्वरूप आहे तो तिथं जवळ असताना सुद्धा तो साक्षी असल्यामुळं समीप आहे, उदासीन आहे, चैतन्य स्वरूप आहे, तिथंच आहे, तरीसुद्धा अकर्ता आणि अभोक्ता साक्षी आहे असं म्हटलं, तर मग तुम्ही अकर्ता अभोक्ता आत्मा आहे असं तुम्ही सांगितलं, तर मग या ध्यात करता तरी कोण आहे? मला तर वाटतं, शिष्य काय म्हणतोय, तर सगळं जी होतंय ती आत्म्यामुळं होतंय, आत्माच करतोय सगळं। आत्मा जर ह्या ध्येयात नसेल तर ध्येय निर्जीव पडून राहतो, काहीच क्रिया होत नाही। ह्याच्यामुळं मला काय वाटतं, सगळं काय जी घडतंय ती आत्म्यामुळं घडतंय आणि आत्माच करता आहे। आणि तुम्ही तर म्हणता आत्मा अकर्ता आहे, भोगता सुद्धा आत्मा आहे असं मला वाटतं। सुखदुःख आत्म्याला होतात आणि तुम्ही तर म्हणता अभोक्ता आहे,
साक्षी आहे. तर मग ते ह्या देहामध्ये करता भोगता तरी कोण आहे? मग ते मला करता भोगता कोण आहे? आणि सुख दुःख जी होतं मला, सुख दुःख होतं का नाही? होतं सुख दुःख. कुणी जर आपल्याला वाईट बोललं किंवा आपल्याबरोबर वाईट कृती केली तर दुःख होतं. कुणी आपल्याला मदत केली, चांगलं विषय बोललं तर सुख होतं. मग सुख दुःख तरी करता तर कोण आहे? मग सुखदुःखाचा भोगता तरी कोण आहे? ही सुखदुःख जी होतं आणि जे मला आनंद होतो, सुख झाल्यावर मला आनंद होतो आणि दुःख झाल्यावर सुख म्हणजे आनंद होतो माझ्या मनाला आणि दुःख दुःख होतं. मग ही सुख आणि दुःख ज्याला होतं, मला होतं, मग ह्याचा करता भोगता तरी कोण आहे? आपल्याला सुद्धा तसंच वाटतं बघा. मला तर वाटत होतं तसंच. सुख दुःख सगळं आत्म्यालाच होतं, कारण आत्माच्या शरीरामध्ये चैतन्य आहे. ही नसल्याचे शरीर पडतं, ह्याच्यामध्ये काहीच राहत नाही. म्हणून सुख दुःख जे होतं ते आत्म्याला होतं असं शिष्याला वाटू लागलेलं आहे. म्हणून तो प्रश्न विचारित आहे, या सुखदुःखाचा भोगता तरी कोण आहे? आत्मा नाही तर मग कोण भोगतं? आणि ती सुखदुःखे कोण कोणत्या साधनाने तो भोगता भोगतो? कोण भोगतं आणि ती कसा भोगतो? ही सुखदुःख भोगण्याचे साधनं कोणते आहेत? ते सर्व स्पष्ट समजेल अशा रीतीने कृपा करून सांगावे. मला स्पष्ट सांगा, मला समजायला पाहिजे अशा रीतीनं तुम्ही हे मला सांगा. काय सांगा? ओम नमः शिवाय. काय सांगा म्हणला शिष्य? काय प्रश्न आहे? थोडक्यात सांगायचं. ओम नमः शिवाय. हां, थोडक्यामध्ये सांगायचं. शिष्याने प्रश्न केला की आपण म्हणता की माझा आत्मा अकर्ता अभोक्ता असाक्षी आहे, तर मग या देहात करता आणि सुख दुःखाचा भोगता कोण आहे हे तुम्ही मला सांगा. हां, ओम नमः शिवाय. कोण करतोय ही सगळं? आत्मा जर करत नाही तर मग कोण करतंय? आणि सुख दुःख जी होतंय मला ते कोण भोगतंय? असा प्रश्न शिष्याने विचारलेला आहे. कळालं का सुनीता? कोण आहे सुखदुःखाचा भोगता म्हणून इथे विचारलेला आहे? कोणता प्रश्न विचारला? तू तर म्हणतोस की करता भोगता देहाच आत्मा नाही, सुख दुःखाचा करता भोगता कोण आहे सुख दुःखाचा हे मला समजून सांगा. स्पष्ट मला समजेल असं सांगा. सुख दुःखाचा करता भोगता तरी कोण आहे ही मला स्पष्ट कळेल असं तुम्ही सांगा. पुन्हा गुरु काय म्हणतात? गुरु म्हणतात या देहामध्ये 5 अंतकरणे करती भोगती आहेत. आपण कोष्टक बघितलेले बघा. मी किती वेळेस म्हणलं, कोष्टक जर समजलं तर तुम्हाला 9ही प्रक्रिया समजतात, सहजासहजी समजतात. पण कोष्टक नीट वाचायला पाहिजे, बऱ्याच वेळेस ती वाचायला पाहिजे. या देहामध्ये 5 अंतकरणे करती व भोगती आहेत आणि 5 प्राण त्या करत्या भोगत्याचे वाहने आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय त्याचे द्वार आहेत, 5 विषय त्याचे भोग आहेत आणि 5 कर्मेंद्रिय सेवक आहेत. तू या सर्वांस जाणणारा अकर्ता अभोक्ता असंग असा आत्मा आहेस. अकर्ता, अकर्ता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अकर्ता म्हणजे काय? हात वरी करा. अकर्ता म्हणजे काय? काहीच करत नाही तो. तो नुसतं बघतो, तटस्थ एका जागेवर, काहीच करत नाही. त्याला अकर्ता म्हणावं. अभोक्ता, कोणताच भोग भोगत नाही, त्याला अभोक्ता म्हणावं. भोग भोगत नाही आणि संग होत नाही त्याचा. संग कशामध्ये होतो तर तुम्हाला व्याख्या लिहून दिलेली आहे. संग 2 द्रव्यामध्ये होतो.
दोन द्रव्यामध्ये संग होतो. मग आत्मा कसा आहे? असंग आहे. दोन द्रव्य कशाला म्हणावं? दोन द्रव्य आलं का लक्षात कुणाच्या? दोन द्रव्य म्हणजे काय? ह्याला दृष्टांत कोणता दिलेला आहे? दोन द्रव्यामध्ये संग होतो त्याला. हात वरी करा ज्यांना येत असेल तर. पोपट पेरू खातो. द्रव्य कशाला म्हणावं? जाती गुण क्रिया जिथं आहे त्याला द्रव्य असं म्हणावं. जाती गुण क्रिया आहे त्याला द्रव्य म्हणावं. तुम्हाला व्याख्या लिहून दिलेल्या आहेत ह्याच्या. तर जाती गुण क्रिया असेल तिथं त्याला द्रव्य म्हणावं. मग पोपट पेरू खातो. जो पेरूचं झाड आहे त्याला सुद्धा जात गुण क्रिया आहे आणि पोपटाला सुद्धा आहे. हे दोन द्रव्य आहेत आणि ह्या दोन द्रव्यामध्ये संग होतो. कसा संग होतो? झाड जे आहे पेरूचं त्याला सुद्धा पेरू ही जात आहे, त्याला सुद्धा गुण आहेत. पेरूची चव आहे बघा, त्याला कशी चव आहे ती पेरूची, आंबट. त्याला गुण आहे, जाती गुण, आणि त्याच्यामध्ये क्रियासुद्धा होते. म्हणजे तुझे झाड वाढतं, त्याला फांद्या येतात, त्याला फळं येतात. ही क्रिया त्या पेरूच्या झाडामध्ये होते. आणि जो पक्षी आहे पोपट त्यालासुद्धा जात आहे. आपण त्याला पोपट म्हणतो, चिमणी म्हणत नाही. तर पोपट ही त्याची जात आहे. गुण आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणि क्रियासुद्धा होते. पोपट बोलतो, त्याचा कलर हिरवा आहे, ही त्याचे गुण आहेत, जाती गुण. आणि क्रिया होते. क्रिया कोणती होते? तो पेरू खातो. क्रिया त्याच्यामध्ये होते. तर दोन असंग, दोन ह्याच्यामध्ये क्रिया होत असते. संगवान नाही आत्मा. आत्मा एकच असल्यामुळं दोन नाही, त्याच्यामुळं तो असंग आहे. कळालं का असंगचं? संग कशाला म्हणावं? असंग म्हणजे काय? जातीगुण क्रिया जिथं असते त्याच्यामध्ये संग होत असतो. आणि आत्मा हा असंग आहे, अभोक्ता आहे. कोणत्याही विषयाचा आत्मा भोग भोगत नाही. सगळे हे विषय जे दिलेले आहेत त्याचा आत्मा अभोक्ता आहे, भोग भोगत नाही. आणि अकर्ता सुद्धा आहे, काहीच करत नाही, तो तटस्थ आहे. तर या देहामध्ये कर्तभोक्त तरी कोण आहे? कोण कर्तभोक्त सांगितलं इथं? ओम नमः शिवाय. कर्तभोक्त कोण आहे? कळायले का काय? का काहीच कळणार? कर्तभोक्त कोण आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, त्या देहामध्ये अंतकरण करता भोगता आहे असं. पाच अंतकरणे हे काय सांगितलं? कर्ते भोगते आहेत. इथंच लिहिलेलं आहे. इथं फक्त लक्ष द्यायचं ग्रंथामध्ये. या देहामध्ये पाच अंतकरणे कर्ती व भोगती आहेत. आणि त्याचे वाहन कोण आहेत? वाहन कोण आहेत? अंतकरणाचे. पाचही अंतकरणाचे पाच वाहन आहेत वेगळे वेगळे. प्रत्येक अंतकरणाचं वेगळं वाहन आहे. तर वाहन कोणते आहेत? मग कर्तभोक्त अंतकरणे, त्याचे वाहन कोणते? सुनीता. अंतकरण, अंतकरणाचं वाहन ज्ञान आहे. पाच बरोबर आहे. पाच ओम नमः शिवाय. हा, बोला. पाच प्राण या कर्तभोक्त्याची वाणी आहेत. हां, पाच प्राण जे आहेत ती पाच अंतकरणाचे पाच प्राण वाहन आहेत. आणि त्याचे द्वार कोणते आहेत? कोणत्या दारात वाहनं जातात ते? ओम नमः शिवाय सांगू. हो, सांगा. पाच ज्ञानेंद्रिय त्यांची द्वार आहेत. पाच ज्ञानेंद्रिय त्याचे द्वार आहेत. आणि पुन्हा विषय पाच विषय त्याचे भोग आहेत. आणि कर्मेंद्रिय त्याचे भोग आहेत. कर्मेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय त्याचे सेवक आहेत. सेवक म्हणजे नोकर. सेवक म्हणजे नोकर. हां, सेवा करणारा. मग इथं मेन कोण आहे? तर अंतकरण आहे. अंतकरण कर्तभोक्त सगळं राजा आहे अंतकरण इथं. आणि त्या
वाहन म्हणजे त्या अंतःकरणाला जाऊन बसण्याचं जे ठिकाण आहे. वाहन म्हणजे घोडा म्हणा, मोटरसायकल म्हणा, काही वाहन आहे त्याचं. प्राणी हे वाहन आहेत, अंतःकरण हे मुख्य आहे. प्राण त्याचे वाहन आहेत, 5 प्राण आणि 5 इंद्रिय आहेत. हे अंतःकरण वाहनावर बसतात. आणि कुठं जातात वाहनावर बसून? वाहनावर जर माणूस बसलं तर कुठं तरी जातं का नाही का? एकाच जागेवर बसतं. तर त्या वाहनावर बसून ते कुठं जातात? ज्ञानेंद्रियाच्या दारामध्ये जातात. आणि ज्ञानेंद्रियाच्या दारात गेल्यानंतर काय होतं? तर विषयाचा भोग होतो. विषयाचा भोग होतो आणि विषयाचा जो भोग झाला ती कर्मेंद्रिय त्याची सेवा करतात. अशा प्रकारे सर्वाचा जाणणारा तू अकर्ता अभोक्ता असंगाचा आत्मा आहेस. आता अकर्ता म्हणजे काय? ही सगळं कोण करतंय? तर अंतःकरण, ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिय ही सगळं करायलेले आहेत. आणि मग आत्मा कोण आहे? तर अकर्ता. ही काहीच करत नाही आत्मा. हे जे क्रिया घडायलेल्या आहेत ते आत्मा काहीच करत नाही. तर आत्मा काय? अकर्ता. मी नेहमीच सांगितलं तुम्हाला दिव्याचं उदाहरण. दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळं घडतं, पण दिवा कसा आहे? अकर्ता. तो स्वतः काहीच करत नाही, नुसता तटस्थ आहे. तसा आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता. कोणताच भोग भोगत नाही म्हणून अभोक्ता आहे. असंग. सांगा बरं, असंग कळालं का? ओम नमः शिवाय सांगू. संघाची व्याख्या सांगा. संघ कशाला? संघ म्हणजे काय? जाती गुण यामध्ये संघ होतो. जाती गुण क्रिया जिथं असेल तिथंच संघ होतो. संघ नाम संबंध हा. दिली का नाही व्याख्या? संघ नाम संबंध हा ही व्याख्या दिली. म्हणून मग आत्म्याला कोणत्या जातीचा आहे आत्मा? आत्म्याची जात कोणती? ओम नमः शिवाय. आत्म्याला कशाचाही संघ नाही. आत्मा कोणत्या जातीचा? आणि तो आत्मा जातीचा. कोणत्या जातीचा आहे आत्मा? मीनाताई, कोणत्या जातीचा आहे आत्मा? ओम नमः शिवाय. जात नाही. संघ कशामुळे होत नाही? तर जाती गुण क्रिया तिन्ही बी नाही त्याला. कोणते गुण आहेत आत्म्यात? बोला. आत्म्याला नाही. पुन्हा आत्म्याला जात नाही, त्याला कुणाचा संघ नाही, तो कोणता भोग भोगत नाही आणि अकर्ता आहे, तो काहीच करत नाही, फक्त तटस्थ राहतो. संघ नाम संबंध हा ह्याची व्याख्या. संघ नाम संबंध म्हणजे काय? तर जात गुण क्रिया नाही. संघ म्हणजे दोन आता पेरूचं झाड आणि पोपट. समजा आंब्याचं झाड, एखादा कोकिळेचा पक्षी, तो पक्षी आंब्याच्या झाडाला पेरू खातो. आता हे आंब्याचं झाड वाढतं, त्याला फळ येतं आणि ते पिकतं, त्याला चव आहे. तसा पक्षी वाढतो करतो आणि तो पक्षी झाडावर येऊन ते फळ खातो. दृष्टांत बरोबर आला, पण सिद्धांत काय त्याचा? संघ जाती नाम संघ. जात नाही, जात गुण. जाती गुण क्रिया नाम संघ. जाती गुण क्रिया जिथं आहे तिथंच संघ होतो. जाती गुण क्रिया असेल तरच संघ होतो, नाहीतर संघ होत नाही. दोन्हीलाही जात गुण क्रिया पाहिजे, तरच दोन वस्तूमध्ये संघ होतो. मग आत्मे किती येतो? किती आहेत आत्मे? आत्मा एकच आहे. मग तुमच्यातला आणि माझ्यातला एक आहे का वेगळा आहे? एकच आहे ना. एकच आहे, याचा निश्चय व्हायला पाहिजे. आत्मा सगळीकडे एकच आहे, एक रस आहे आत्मा. ब्रह्मांडामध्ये जे चैतन्य भरलेलं आहे तेच आत आलं म्हणून आत्मा झालं. एकच आत्मा आहे.
पण तो घटामध्ये आला म्हणून त्याला उपाधी लागली अंतकरणाची, म्हणून तो जीव झाला. ज्याप्रमाणे आता घडेमध्ये पाणी भरलं बघा, 4, 5, 10, 15 घडे भरून ठेवले, त्याच्यामध्ये पाणी भरलं तर सगळ्यामध्ये काय हो, सगळ्या प्रत्येक घड्यामध्ये पाणीच आहे, मग वेगळं नाही. मग बाहेरचं आडातलं पाणी आणि घड्यातलं पाणी ही पाणीच झालं ना. म्हणून त्या घटामध्ये भरलं, घागरीमध्ये भरलं म्हणून घागरीतलं पाणी आपण म्हणतो, पण बाहेरचं पाणी आणि घागरीतलं पाणी ही पाणीच आहे सगळं. तसंच आतला जो आत्मा आहे आणि बाहेरचं जे चैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य आणि आत्मचैतन्य हे एकच आहे, ही वेगळं नाही. असंग आत्मा आहे, आत्मेत दोन नाहीत, आत्मे नाना नाहीत, तर आत्मा हा एकच आहे. कसा एकच आहे आत्मा? सूर्यनारायणवरी प्रकाश पडलेला आहे. मध्यनीला आला सूर्यनारायण आणि पाणी भरून ठेवलं 5-6 रांजणं, तर प्रत्येक रांजणामध्ये सूर्यनारायणाचं प्रतिबिंब दिसू लागलं. तर 10 रांजणं भरून ठेवलेले आहेत आणि 10 मध्येही प्रतिबिंब दिसू लागलेले आहे सूर्यनारायणाचं. तर किती सूर्य आहेत व तिथं? तिथं किती सूर्य आहेत? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकच आहे तिथं. एकच सूर्य आहे, पण मग इतके कसे दिसू लागले? 10 दिसू लागले ना 10 रांनामध्ये. बघा तुम्ही पाण्यामध्ये सूर्य किती, प्रत्येकात वेगळा सूर्य दिसू लागला. तरी सुद्धा सूर्य एकच आहे, ती सूर्याचं प्रतिबिंब आहे त्या पाण्यामध्ये. तसंच आहे आत्मा हा सगळ्यांचा एकच आहे, एक रस आहे आत्मा. आणि तो कसा आहे? अकर्ता अभोक्ता असंग असा आत्मा आहे. पुन्हा शिष्य प्रश्न विचारतो, महाराज अंतःकरण पंचक हे कर्ते भोगते आहे. आपण काय सांगितलं? अंतःकरण पंचक. अंतःकरण पंचक म्हणजे काय? मी नुसतं सांगत चालले, तुम्हाला कळायले का? अंतःकरण पंचक कशाला म्हणतात? हात वरी करा. ओम नमः शिवाय. माहित नाही कुणालाच अंतःकरण पंचक? अंतःकरण तरी कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय. मीनाताई, अंतःकरण पंचक सांगा. अंतःकरण आकाशाचे तत्व आहेत ना ते. अंतःकरण आकाशाचे आकाशाचं कशाचं आहे असं नाही विचारलं तुम्हाला. अंतःकरण पंचक कशाला म्हणतात म्हणजे काय? आता इथं काय सांगितलं महाराज? अंतःकरण पंचक हे कर्ते भोगते आहे. मग अंतःकरण पंचक कशाला म्हणतात? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही 5 मिळून अंतःकरण पंचक असे म्हणतात त्याला. हां, ही 5 मिळून अंतःकरण पंचक झालेलं आहे. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, लक्षाच्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. लक्ष इकडं तिकडं विचलित होऊ द्यायचं नाही. 1 तास एवढा, 1 तास दुसरं सगळं बाजूला ठेवायचं बघा मनातलं. काहीच दुसरं येऊ द्यायचं नाही तिथं. लक्षाच्या ठिकाणीच लक्ष ठेवायचं, म्हणजे सगळं लक्षात राहतं. नाहीतर नाही. महाराज अंतःकरण पंचक हे कर्ते भोगते आहे. अंतःकरण पंचक म्हणजे काय? मुद्रिकाताई महाजन बोला बरं, अंतःकरण पंचक कशाला म्हटलं? ओम नमः शिवाय. अंतःकरण पंचक म्हणजे काय? ओम नमः शिवाय. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण पंचक म्हणतात. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. असं छान उत्तर दिलं. ह्यालाच अंतःकरण पंचक असे म्हणतात. मग अंतःकरण पंचक जी आहे ते कर्ता भोगता आहे. सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. त्यानं सांगितल्याशिवाय बाकी काहीच होत नाही. सगळं अंतःकरण पंचक जे आहे ते कर्ता भोगता आहे, तो मालकच आहे. आणि प्राणपंचक त्याचे वाहनं आहेत. प्राणपंचक कोणतं? नंदा काकी, प्राणपंचक म्हणजे काय? नावे सांगा त्यांची. प्राणपंचक म्हणजे व्यान, समान, उदान आणि प्राण अपान. प्राणपंचक झाले. ही 5 जी वायू आहेत ते प्राणपंचक. प्राणपंचक झाले. अंतःकरण पंचक काय आहे? अंतःकरण पंचक कर्ता भोगता आहे. आणि प्राणपंचक काय? त्यांचे वाहन आहेत. वाहन कळालं का? वाहन म्हणजे
आपण कुठं जायचं असलं तर घोडा वाहन असतं, मोटरसायकल वाहन असतं, जीप वाहन असतं, गाडी वाहन असतं, तसं वाहन आहे. अंतःकरण जी आहे ती कर्तं भोगतं आहे आणि प्राणपंचक जी ही वायू जी आहे त्याचे वाहन आहेत. ज्ञानेंद्रिय पंचक. ज्ञानेंद्रिय पंचक कोणतं? ओम नमः शिवाय. ज्ञानेंद्रिय पंचक कोणतं? ज्ञानेंद्रिय पंचक श्रोत्र, त्वचा, जीवा, घ्राण. बोल ना सुनीता, बोलायला त्या बोलूच तो थांबा ना, नाही तर हात वरी करा. हां, अंतकरण पंचक म्हणजे काय? काहीच ऐकू आलं नाही दोघे बोलायला. अंतकरण पंचक म्हणजे अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि तुम्हाला ज्ञानेंद्रिय पंचक. ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे हां, ज्ञानेंद्रिय पंचक श्रोत्र, त्वचा, चक्षु, जीवा, घ्राण हे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. ओम नमः शिवाय. मंगलताई, कर्म इंद्रिय पंचक कशाला म्हणावं? मंगलताई स्वामी, कर्म इंद्रिय हां, वाचा, पाणी, पाद, आणि गुद. शिष्ण. शिष्ण. वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गोद. वाचा म्हणजे काय? वाचा म्हणजे काय? वाचा इथे शब्द जी वाचा आलाय ती बोल. वाणी म्हणजे पाणी. पाणी म्हणजे काय? पाणी कशाला म्हटलं? पाणी म्हणजे हा. पाद म्हणजे पाद म्हणजे पाद म्हणजे आणि शिष्ण म्हणजे शिष्ण तर नाही लक्षात एवढं. शिष्ण म्यूट करा. म्यूट करा. हां, सांगा कोण सांगते? वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गुद ह्याचा अर्थ म्हणजे कळायला पाहिजे म्हणून म्हणाले. कर्म इंद्रियेत ही कर्म करतात. आता वाचा का कर्म करते म्हणजे शब्द बोलते. पाणी म्हणजे हात घेवाण देवाण करते. पाद म्हणजे पाय चालतात. शिष्ण म्हणजे मूत्रशंका आणि रतिभोग होतो ते इंद्रिय. आणि गुद म्हणजे मल विसर्जन करते ते इंद्रिय. आलं का लक्षात? ही कर्म इंद्रिय आहेत. वाचा, पाणी, पाद, शिष्ण आणि गोद ही कर्म इंद्रिय. ही कर्म इंद्रियाचं काम काय? काय करतात कर्म इंद्रिय? ओम नमः शिवाय. कर्म इंद्रिय कोणतं काम करतात? अंतकरण काय करतं? कर्तभोक्ता आहे. प्राणपंचक त्याचं वाहन आहेत. ज्ञान इंद्रिय पंचक त्याचे द्वार आहेत. विषय पंचक त्याचे भोग आहेत. आणि कर्म इंद्रिय पंचक काय करतं? कर्म इंद्रिय पंचक सेवक आहेत. हां, सेवक आहे म्हणजे गडी असतो तो काम करणारा. सेवक आहे, सांगल ते काम करतो. ती स्वतः काय करत नाही, जी सांगल तेवढं करतो, म्हणून त्याची सेवक आहे. तर विषय पंचक यात भोग घेतात आणि कर्म इंद्रिय पंचक त्याची सेवा करतात असे आपण सर्वसाधारण रीतीने म्हटले. शिष्य काय म्हणतो गुरुदेवाला? तुम्ही सर्वसाधारण रीतीनं मला असं सांगितलं, असं तुम्ही म्हटलं, समुच्चय करून सांगितलं. तुम्ही मला सगळं एकत्रच सांगितलं, समुच्चय करून सांगितलं. पण त्या अंतकरण पंचकातील कोणते करते भोगते, कोणत्या वाहनावर बसून, कोणत्या द्वारात येऊन काय काय भोगते, मला तुम्ही सगळं एकदाच सांगितलं. ती मला काही कळालेलं नाही. समुच्चयानं सांगितलं तुम्ही. पण त्या अंतकरण पंचकातील कोणते करते भोगते, अंतकरण पंचक जी आहे ती कोणतं आहे आणि ती कोणतं काम करतं भोगतं आहे असं म्हणलं तर वेगळं करून सांगा.
समुच्चयानं तुम्ही सांगितलं तर मला ते काही कळालं नाही. कर्तभक्त कोण कोणत्या वाहनावर बसून, कोणतं अंतःकरण कोणत्या वाहनावर बसतं आणि कोण कोणत्या द्वारात येऊन काय काय भोगतं, कोणतं अंतःकरण कोणत्या वाहनावर बसतं, कुणाच्या दारात येतं आणि कोणत्या विषयाचा भोग भोगतं, काय भोगतं आणि त्याचे कोणता सेवक सेवा करतो, कोणत्या विषयाचा भोग भोगतो आणि कोणतं इंद्रिय त्याची सेवा करतं, ते सर्व खुलासेवार मला समजेल अशा रीतीने विचारपूर्वक सांगावे. मला समजेल असं खुलासेवार वेगळं वेगळं करून तुम्ही मला सांगा. समुच्चयाने मला सांगितलं तुम्ही, आणि ही समुच्चयाने जे सांगितलं म्हणजे सामुदायिक सांगितलं. 5 अंतःकरणे असं म्हणून सांगितलं, वेगळं वेगळं करून तुम्ही सांगितलं नाही. तर मला प्रत्येकाचं वेगळं वेगळं करून सांगा, असा शिष्याचा प्रश्न आहे. अंतःकरण कर्तभोक्ता आहे, प्राण पंचक वाहन आहेत, ज्ञानेंद्रिय पंचक द्वार आहेत, विषय पंचक भोग आहेत, कर्म इंद्रिय पंचक त्याचे सेवक आहेत. असं तुम्ही 5-5 एकत्र करून मला सांगितलं. पण मला ही प्रत्येकाचं वेगळं वेगळं करून सांगा, असा शिष्याचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे शिष्याचा? लक्षात येईल का? बोला. ओम नमः शिवाय. आणखीन एक वेळ सांगू का शिष्याचा प्रश्न? आलं नाही का लक्षात? आलं का ताई? आलं का लक्षात? आलं का ताई? आलं का लक्षात? हां बोला. पान नंबर 125 125. प्रक्रिया 5वी सुरू आहे आपली. हो 5वी प्रक्रिया सुरू आहे. काय प्रश्न विचारलाय शिष्यानं? प्रश्न कळाल्याशिवाय उत्तर कसं कळेल? आणि उत्तर सांगून तरी उपयोग काय? प्रश्नच जर कळाला नाही तर उत्तर कळत नाही. ओम नमः शिवाय. हां महाराज, अंतःकरण पंचक ही करते भोगते आहे, प्राण पंचक त्याचे वाहन आहे, ज्ञानेंद्रिय पंचक त्याचे द्वार आहे, विषय पंचक त्याचा भोग आहे आणि कर्मेंद्रिय पंचक त्याचा सेवक आहे. असे आपण सर्वसाधारण रीतीने म्हणजे समुच्चय करून सांगितले. पण त्या अंतःकरण पंचकातील कोणकोणते करते भोगते, कोणकोणत्या वाहनावर बसून, कोणकोणत्या दारात येऊन काय काय भोगते आणि त्याची कोणता सेवक सेवा करतो, हे सर्व खुलासेवार मला समजेल अशा रीतीने विचारपूर्वक सांगावे. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. मीनाताई, काय विचारला प्रश्न तुमच्या स्वतःच्या भाषेत सांगायचा, वाचून दाखवायचं नाही. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला, प्रश्न काय विचारला? थोडक्यात सांगायचं. शिष्या ओम नमः शिवाय. नंदा काके, काय विचारला प्रश्न? त्यानं शिष्यानं ओम नमः शिवाय शिष्यानं प्रश्न विचारला, महाराज हे अंतःकरण पंचक हे कर्तृभुक्त आहे, प्राण पंचक त्याचे वाहन आहे, ज्ञानेंद्रिय पंचक त्याचे द्वार आहे, विषय पंचक त्याचा भोग आहे, कर्मेंद्रिय पंचक त्याचे सेवक आहेत, असं सगळं म्हणून तुम्हाला सगळं मिळून आम्हाला सांगितलं. पण त्या अंतःकरणातील कोणते कोणते कर्ते भोगते, कोणत्या वाहनावर बसून, कोणत्या द्वारात येऊन आणि द्वारात येऊन काय काय भोगते हे मला म्हणजे वेगवेगळं करून सविस्तर सांगा, असं हो शिष्याने गुरुला विचारलेलं आहे. बरोबर बरोबर सांगितलं. ही मला खुलाशेवार सांगा. पुन्हा गुरु काय म्हणतात? आकाशाचे अंतःकरण हे तत्व करते भोगते, व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येते आणि शब्दविषय रूपी भोग भोगते. म्हणजे कानाच्या योगाने अनुकूल अथवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने अंतःकरणात सुखदुःख रूप भोग होतो, त्याचा भोग होतो. वाचा सेवक अंतःकरणाची सेवा करतो, म्हणून अंतःकरण करते भोगते असून तू आत्मा त्याला जाणणारा आहेस. आकाश, कोणत्या वाहनावर बसतं आकाश?
आकाश ही अंतःकरण आहे, आकाशाचा अंतःकरण आहे. अंतःकरण ही कर्तभोक्त आहे. आकाश भूताचं अंतःकरण आहे आणि अंतःकरण ही काय कर्तभोक्त आहे. आणि ती कोणत्या वाहनावर बसतं तर व्यान वाहनावर बसतं. व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येतं, म्हणजे कानाच्या तिथं येतं, कानाच्या द्वारामध्ये येतं, श्रोत्रद्वारात येतं. आणि कान काय करतो? शब्द ऐकतो. नुसतं श्रोत्र असून जमत नाही, तर अंतःकरण असायला पाहिजे. ती व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येतं आणि शब्द विषयाचा भोग होतो त्याला. कुणी समोरून चांगलं जर बोललं तर त्या अंतःकरणाला त्याच्या सुख होतं, आणि कुणी त्याला वाईट बोललं तर त्याच्या अंतःकरणाला दुःख होतं, ही भोग होतो त्याला. शब्दविषय रूप भोग भोगतो, म्हणजे कानाच्या योगाने अनुकूल अथवा प्रतिकूल. आता कानाच्या योगाने ही जी शब्द तुम्हाला इथून मी बोलत आहे ती तुम्ही कानाच्या योगानंच ऐकता ना. तर ही शब्द ऐकल्यानंतर तुमच्या अंतःकरणाला सुख होतं. आणि जर कुणी समोरून तुम्हाला दुःख होण्यासारखं बोललं, काही वाईट शब्द बोलला, तर तुमच्या अंतःकरणाला दुःख होतं. मग ही सुखदुःखाचा भोग अंतःकरणामध्येच होतो. प्रतिकूल शब्द, अनुकूल अथवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने अंतःकरण सुखदुःख रूप भोग होतो. अंतःकरणात सुखदुःख रूप भोग होतो. आणि जेव्हा सुखदुःख रूपाचा भोग अंतःकरणात होतो तेव्हा वाचा काय करते? सुखाचा भोग झाला तरी ती बोलते. काय बोलते? व सुखाचा भोग झाल्यावर धन्यवाद म्हणते किंवा चांगलं बोलते. आणि समोरून जर कोणी तुम्हाला शिव्या देऊ लागलं, दुःखाचा जर भोग झाला तर वाचा काय करते? उलट त्याला शिव्या देते, उलटून त्याला बोलते, म्हणजे सेवा करते ती फक्त. सुखदुःखाचा भोग तर अंतःकरणामध्ये होतो, वाचा त्याची सेवा करते, म्हणून वाचा सेवक आहे. अंतःकरणाची सेवा करतो म्हणून अंतःकरण करते भोगते असून तू आत्मा त्याला जाणणारा आहेस. ही तिन्हीही तू नाहीस. अंतःकरण कर्तभोक्त ती सुद्धा तू नाहीस. प्राण व्यान वाहनावर बसून जातं, पण व्यान वाहन सुद्धा तू नाहीस. श्रोत्रद्वारात जातं, ज्याच्या द्वारात गेलं ती सुद्धा तू नाहीस. आणि जो भोग भोगला, शब्द विषय भोगला, ते सुद्धा तू नाहीस. म्हणून तू ह्याच्यापेक्षा वेगळा आहेस असं सद्गुरू सांगत आहेत. तर अंतःकरण सांगा बरं, अंतःकरण कोणत्या वाहनावर बसून कोणत्या द्वारात जातं, कोणता भोग भोगतं? आणि ओम नमः शिवाय. हो, अंतःकरण व्यान वाहनावर बसतं, श्रोत्राच्या दारात जातं, शब्द विषय भोगतं आणि वाचा यांची सेवा करते. वाचा सेवा करते. एखादा दृष्टांत देता येईल का? कोणताही देता आपल्या आयुष्यातला दृष्टांत. अंतःकरण व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात जातं आणि वाचा त्याची सेवा करते. सेवा करते. हां, अंतःकरण जे आहे ते व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात आल्याशिवाय शब्दच ऐकायला येत नाही. त्रिपुटी असल्याशिवाय व्यवहार सिद्ध होत नाही. म्हणून कुणीतरी आपली स्तुती करू लागलं, एखादं आपण काम केलं, गायन केलं एखादं चांगल्या ठिकाणी, आवाज खूप चांगला आहे हो तुमचा, खूप सुंदर गायन केलं तुम्ही, असं जर म्हणलं तर आपल्या अंतःकरणाला सुख होतं. आणि एखादं जर म्हणलं तर काय म्हणलं हो तसलं काहीच कळालं नाही बाबा तुम्हाला, कसला आवाज आहे तसला, कसलं गायन केलं, शब्द बी नीट नाही आले, असं जर म्हणलं तर दुःख होतं. मग आपल्याला कोणी म्हणलं तसलं कसलं म्हणलात, काहीच कळना, काहीच होईना, तर आपण त्याला उलटून बोलतो, तुम्हाला काय करायचं म्हणतो, मला जसं येतं आहे तसं मी म्हणलं. म्हणजे वाणी जी आहे ती, शब्द जी सेवा करतो ती सेवक आहे, तो गडी आहे, तो काम करतो सेवक. अंतःकरण व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येतं, शब्द विषयाचा भोग भोगतं, म्हणजे कानाच्या योगाने अनुकूल किंवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने अंतःकरण सुखदुःख रूप भोग होतो. आणि वाचा सेवक अंतःकरणाची सेवा करतो, म्हणून
अंतःकरण करते भोगते असून तू आत्मा त्याला जाणणारा आहेस. सांगायचं का कुणाला दृष्टांत सांगायचं असेल तर हात वरी करा, नाही तर पुढे चलते. अंतःकरण कोणत्या वाहनावर बसून कुठं जातं, कशाचा भोग भोगतं आणि कोण सेवा कशा प्रकारे करते. मीनाताई बोला. वाचून दाखवायचं नाही, सांगायचं. तुम्हाला समजाय पाहिजे. ओम नमः शिवाय ताई. हा अंतकरण व्यानवाहनावर बसून येतं आणि स्तोत्रद्वारात येतो आणि शब्द विषय रूप भोगतो आणि कानाच्या योगाने अनुकूल किंवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने अंतकरणात सुख दुःख भोग होतो. ओम नमः शिवाय ताई. निवाचा त्याची सेवा करते. सुख दुःख भोग झालं तर आपण गप बसतो का? शेजारीनं आली दारात काही बोलू लागली, दुःख होईल अंतःकरणाला, तर एक बी शब्द बोलत नाही का? वाचा पटकन पुढे येते, सेवा करते, माघारी बोलते ती. वाचा सेवा करते, गप बसत नाही ती. वाचा सेवा करते, अंतःकरणाच्या आदेशावरून ती सेवा करते. अंतःकरणाला सुख झालं तर ती धन्यवाद म्हणते आणि दुःख झालं तर उलट बोलते, म्हणून वाचा त्याची सेवा करते. आता मन, वायूचं मन हे कर्तं भोगतं समान या वाहनावर बसून त्वचाद्वारात येऊन स्पर्श विषय भोगते. मनाची सेवा हात करतो. त्वचेला थंडी वाजली तर तिच्यावर वस्त्र नीट पसरणे, तिजवर उष्णतेमुळे घाम आला तर तिला पंख्याने वारा घालणे इत्यादी प्रकारची सेवा हात करतो. त्वचेवर चंदनादिकांचा मृदू व अनुकूल स्पर्शाने सुख व कठीण किंवा उष्ण वगैरे प्रतिकूल स्पर्शाने मनास दुःख होते, म्हणून सुखदुःखाचे भोगते मन आहे. पण त्याला जाणणारा तू आत्मा सुखी किंवा दुःखी यातील एकही नाहीस. प्रत्येकातून वेगळं काढायलेत सद्गुरू. प्रत्येकाचे स्पष्टीकरण सांगतात. नुसतं वेगळं निघ म्हणल्यावर निघत नाही, त्याचं खोलवर गेल्याशिवाय वेगळं निघता येत नाही. मनात रुजल्याशिवाय माणूस वेगळं निघत नाही, ते नीट कळाल्याशिवाय निघत नाही. तर वायूचं मन ही आहे. कोण्या भूताचं आहे मन? ओम नमः शिवाय. कोणत्या भूताचं आहे मन? 5 भूतापैकी कोणत्या भूताचं मन आहे? मीनाताई बोला. कोणत्या भूताचं आहे? ओम नमः शिवाय. हा वायू भूताचे मन. हा मग कोणत्या वाहनावर बसतं, कुठं जातं आणि कोणता भोग भोगतं? मन. ओम नमः शिवाय. मी सांगू का? मन हे वायुभूताचं आहे. मन हे समान वाहनावर बसतं, त्वचेच्या दारात जातं, स्पर्श विषय भोगतं आणि पाणी सेवा करतं. पाणी म्हणजे हात सेवा करतात. कशी सेवा करतात हात? एखादा दृष्टांत. समजा आपल्या शरीरावर कुठं खा झाली तर मन त्वचेला स्पर्श म्हणजे मन सांगतं हाताला त्वचेला त्रास व्हायला म्हणून. मन समान वाहनावर बसतं आणि त्वचेच्या दारात जातं, तेव्हा स्पर्श त्याला जाणवतो. मन जर समान वाहनावर नाही बसलं, त्वचाद्वारात जर नाही आलं तर स्पर्श त्याला जाणवत नाही. त्रिकुटी असल्याशिवाय व्यवहार होत नाही. मन काय करतं? समान वाहनावर बसतं आणि त्वचाद्वारात जातं आणि तेव्हा त्याला स्पर्श किंवा सुख दुःख, कडक मुंगी चावली किंवा काय होईल ते स्पर्श जाणवतो. आणि ही स्पर्श जाणवल्यानंतर कोण सेवा करतं? कोण आहे नोकर त्याचा? हात त्याची सेवा करतात. कशी सेवा करतात हात? एखादा दृष्टांत कळालं का? ओम नमः शिवाय. थंडीच्या दिवसात थंडी वाजत असेल तर तिच्यावर वस्त्र नीट पांघरण्याचं काम करतो, किंवा उष्णतेमुळे घाम येत असला तर घाम
पंख्याने वारा घालण्याचं काम करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी, कळालं का? सांगा, मन कोणत्या वाहनावर बसतं, कुठं जातं? आलं का ताई? हो, आलं आलं तुमचं. बोलण्याच्या ह्याच्यात कामाच्या ह्याच्यात होते त्याच्यामुळे नक्की. मंगलताई स्वामी, लक्षात आले का? बोला. मन हे समान भागाच्यावर बसतं, समान भागावर बसतं. वाहन त्वचादारात येऊन स्पर्श विषयाला भोगते. हात हे त्याची सेवा करते. मन समान काही समान हा वायू हा समान समान वायू. हा. मन हे कर्तभोक्त आहे, समान वाहनावर बसून त्वचाद्वारात येऊन स्पर्श विषयाचा भोग भोगतं आणि हात पाणी म्हणजे हात त्याची सेवा करतात. सेवा. श्यामलताई बोला. म्यूट करा मंगलताई. श्यामलताई, मन कोणत्या वाहनावर बसतं, कुठं जातं, काय काम करतं? ओम नमः शिवाय. श्यामलताई. ज्योतिताई. ज्योतिताई मुरुडकर. मन कोणत्या वाहनावर बसतं, कुठं जातं? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. नंदा काकी. ओम नमः शिवाय. मन हे समान वाहनावर बसून त्वचादारात येऊन स्पर्श विषय होते. मनाची सेवा हात करतात. हा, कशी सेवा करतात हात? आणि म्हणजे आता जर आपल्याला थंडी वाजायला लागली तर हात आपले तर पांघरून घालतात. किंवा खूप उष्णतेने खूप घाम आला, उकाडा व्हायला लागला तर हात पंख्याने वारा घेतो ना, हात पंख्याने वारा घेत असते. अशा प्रकारे ते सेवा करतात. सेवा करतात. कुठं मुंगी चावली तर तिथं हात जातात आणि खाजवितात. किंवा आपल्या त्वचेवर चंदनाचा मृदू असा अनुकूल स्पर्श, सूप व कठीण किंवा उष्ण प्रतिकूल स्पर्शाने मला दुःख होते. शिवाय वाचून दाखवायचं नाही, तुम्हाला कळायला पाहिजे. वाचा येते सगळेलीच, तुमच्या लक्षात यावं, वाचून नाही. त्वचेवर आता कुठं आपल्याला आग होईली तर मलम त्वचेवर आपण लावतो का नाही? ती कोण लावतं? हात लावतो. चंदनाचा लेप लावतो. म्हणजे जिथं आपल्याला त्रास व्हायला तिथं मलम काय करतात? हात लावतो. मृदू अनुकूल गादीवर आपण बसलो तर आपल्याला चांगलं वाटतं, स्पर्श सुखद स्पर्श जाणवतो. म्हणून भोगते मन आहे, करते भोगते काय? मन आहे. त्याला जाणणारा तू त्याचा सुखी किंवा दुःखी यातील एकही नाहीस. ह्या मनाला सुख होईले दुःख होईले ही करतं भोगते आणि समान वायूवर बसून त्वचा दोरात यायला आहे, स्पर्श जाणवायला आहे आणि त्याची सेवा हात करायलेत. मग ही सगळा व्यवहार सुरू आहे इथं. मग इथं आत्मा काय करतो? ओम नमः शिवाय. आत्मा काय करायला इथं? तिथं तो काहीच करत नाही. नुसतं पाहतो. मग ही व्यवहार जी चाललेले आहेत त्याच्याहून आत्मा सुखी दुःखी यातील एकही नाही, तर तो त्यापासून वेगळा आहे, तो बाजूला आहे. 82 तत्वापासून सुद्धा आत्मा वेगळा आहे आणि तो बाजूला राहतो. आता आपलं तेजाची बुद्धी आपल्याला बघायचं आहे. ही तेजाची बुद्धी कोणत्या वाहनावर बसते, कोणत्या द्वारात जाते, कोणता भोग भोगते आणि त्याची सेवा कोण करतात. पण हे आपल्याला उद्याच्या भागात बघायचं आहे. आजचा वेळ आपला झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून चांगलं काही शब्द बाहेर पडले ते सद्गुरूचे आणि जे चुकीचे शब्द मुखातून बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.